योगी
भक्ती आणि श्रद्धा. भक्ती ಮತ್ತು ಶ್ರದ್ಧಾ दरावार ಅದೇ विषय. अनुभव ಬೇರೆ ಬೇರೆ, अनुभव वेगवेगळ्यांचे आहेत, पण भक्ती आणि श्रद्धा तीच असते. छोटीशी गोष्ट सांगते. राजस्थानमध्ये रमेशचंद्र म्हणून एक ವ್ಯಕ್ತಿ होते. ರಾಜಸ್ಥಾನ ಒಳಗೆ ರಮೇಶಚಂದ್ರ म्हणून ಒಬ್ಬರು ವ್ಯಕ್ತಿ ಇದ್ರು. त्यांना एक मुलगा होता, ಅವ್ರಿಗೊಂದು ಮಗ ಇದ್ದ राकेश. त्या मुलाचं नाव होतं राकेश. तो खूप शिकला होता मुलगा. वडील शिकलेले होते पण श्रद्धाळू श्रीकृष्ण भक्त होते. त्यांचं ಅವ್ರದ್ದೊಂದು ಅವರೇನಿದ್ರಲ್ಲ ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಭಕ್ತಿದ್ರು, ಅವ್ರಿಗೊಂದು ಮೆಡಿಕಲ್ ಶಾಪ್ ಇತ್ತು. औषधाचं दुकान होतं त्यांचं. औषधाचं दुकानात ते बसत होते आणि औषधाचं दुकान चालवायचे ते. मुलगा मात्र भक्ती म्हणजे त्याला काही माहित नाही आणि देव मानत नव्हता तो. म्हणजे ಭಕ್ತಿ ಗುರುತಿದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ, ದೇವ್ರ ಇಲ್ಲ ಅಂತ ಅನ್ಕೊಂಡಿದ್ದಾವ. पण वडील सकाळी दुकानात यायचे. ಅವ್ರ ತಂದಿ ಅಂಗಡಿಗೆ ಬರ್ತಿದ್ರು. ಔಷಧಿ ಅಂಗಡಿ ಇತ್ತು ಅವ್ರದ್ದು, ಮೆಡಿಕಲ್ ಶಾಪ್. दुकानात येत होते. दुकान उघडल्याबरोबर सगळ्या दुकानाची साफसफाई, ಅಂಗಡಿ ತೆಗೆದು ಕೂಡಲೇ ಅದರದ್ದು ಸ್ವಚ್ಛ ಕಸ ಹುಡುಗುದು, ಸ್ವಚ್ಛ ಮಾಡೋದು, ತಳಿ ಹಾಕೋದು, ನೀರು ಹಾಕೋದು ಎಲ್ಲ ಮಾಡಿ ಆಮೇಲೆ नंतर काय करायचे, ಒಳಗೆ ಬರ್ತಿದ್ರು, आत येत होते. आत आल्यावर स्वच्छ हातपाय तोंड धुवून तिथं त्यांच्या दुकानामध्ये ಅವ್ರ अंगडी ಒಳಗೆ ಒಂದು ಮೂಲ್ಯಾಗ एका कोपऱ्यामध्ये श्रीकृष्णाचा फोटो होता. श्रीकृष्णन फोटो ಇತ್ತು, ಒಂದು ಮೂಲ್ಯಾಗ फोटो ಇಟ್ಟಿದ್ರು ಅವರು. ದಿನ ಅವ್ರು ಬಂದ ಕೂಡಲೇ ಅಷ್ಟು ಅಂಗಡಿದ सफाई ಮಾಡಿ ಸ್ವಚ್ಛತಾ ಎಲ್ಲ ಮಾಡ್ತಿದ್ರು. म्हणजे दुकानाची साफसफाई करून हातपाय धुवून मग ते श्रीकृष्णाचा फोटो पुसून त्याला फुलं वाहून त्याला एक धूप आणि उदबत्ती लावून पूजा करायची. त्यांची श्रद्धा होती श्रीकृष्णावर. त्यांचा मुलगा ರಾಕೇಶ್, ಅವ್ರ ಮಗ ರಾಕೇಶ್, ಅವನು ಅವ್ರ ತಂದಿ ಜೋಡಿ ಅಂಗಡಿಗೆ ಬರ್ತಿದ್ದ. ಬಂದು ಕೂಡ್ತಿದ್ದ. येऊन बसायचा. तो सगळं बघत होता. फक्त बघायचा, बरे ನೋಡ್ತಿದ್ದ. ಆಮೇಲೆ ಅವ್ರ ತಂದಿಗೆ ಅಂತಿದ್ದ, ದೇವ್ರ ಅದೇನಿಲ್ಲ, देव नाहीये. ते वडील फक्त हसायचे. तेव्हा तो विज्ञानाच्या गोष्टी त्यांना सांगायचा. ನಾವು ಅಂತೀವಿಲ್ಲ, ಸೂರ್ಯ ರಥದಾಗ ರಥ ಸಪ್ತಮಿ ಗುರ್ತದ ಇಲ್ಲ, सूर्य रथದಾಗ ಕೂಡ್ತಾನ, ಎಲ್ಲ ब्रह्मांड फेरी हाकताना. म्हणजे सगळ्या ब्रह्मांडाची फेरी करतो सूर्य रथात बसून. पण तो काय म्हणायचा की पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते. मग ह्याच्यात आलं कुठं देव? ಇದ್ರಾಗ ದೇವ್ರು ಎಲ್ಲಿ ಬಂತು? ಹಿಂಗೆ ಅವನ ಭಾವನಾ ಇತ್ತು. ಅದಕ್ಕೆ ಅವೇನಂತಿದ್ದ, ದೇವ್ರು ಇಲ್ಲೇ ಇಲ್ಲ, ಇದು ವಿಜ್ಞಾನ शास्त्र फार पुढे गेलंय, हे सगळे ग्रह आहेत, हे देव कुठंच नाहीये. ते वडील फक्त हसायचे. त्यांना ते म्हणायचे, तू खूप चांगला आहेस, पण श्रद्धा त्याची नसायची देवावर. असेच बरेच दिवस तो दररोज बघत होता कृष्णाची भक्ती केलेली आहे. तो म्हणायचा वडिलांना, देव नाही आहेत बाबा, देव ಇಲ್ಲ बाबा, देव ಇಲ್ಲ. पण ते वडिलांची भक्ती होती. असेच बरेच दिवस झाले. ते वडिलांना वय होतं, म्हणजे ते ತಂದಿ ಅವ್ರಿಗೆ ವಯಸ್ಸಾಗ್ತದೆ. ವಯಸ್ಸಾದ್ಮೇಲೆ ಅವ್ರಿಗೇನು ಗುರುತಾಗ್ತದೆ, ಇನ್ನು ನಾ ಭಾಳ ದಿವಸ ಉಳಿದಿಲ್ಲ, म्हणजे मी आता फार दिवस राहणार नाही, म्हणून ते मुलाला जवळ बोलवतात.
मग करीतार कूड अंतार त्याच्या बाजूला बस म्हणतात, आपल्या स्वतःच्या बाजूला बस. कूड नन बाजू क ನನಗೊಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮಾತು ಹೇಳುದದ ನಿನಗೆ, मला तुझ्याशी जरा बोलायचंय. तर मी जे सांगतो तू करशील का बाळा म्हणून विचारतात वडील, विचारतात मुलाला. नाहीन ಹೇಳ್ತೀನಿ ನೀ ಮಾಡ್ತೇನೋ. तो म्हणतो हो बाबा मी करीन नक्की, तुम्ही सांगा, ನೀವು ಹೇಳ್ರಿ ನಾ ಮಾಡ್ತೀನಿ. हे बघ, तुला भक्ती नाही, तुझी श्रद्धा नाही आहे, पण तरी देव तू मानो न मानो, ನೀ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲ ನಿನಗೆ, ನಿನ್ ಕಡೆ ಭಕ್ತಿ ಇಲ್ಲ, ಶ್ರದ್ಧಾ ಇಲ್ಲ, ನೀ ದೇವ್ ಅಂದ್ರೆ ತಿಳ್ಕೊಳಂಗಿಲ್ಲ, ಅಂದ್ರೆ ಮನಸ್ಸಂಗೆ ಇಲ್ಲ ದೇವ, भगवंत ಇಲ್ಲ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡಿರ್ತಿ. ಆದ್ರೂ ನನ್ನ इच्छा संबंध, माझ्या इच्छेसाठी मी गेल्यानंतर पण तू दुकानात येशील तेव्हा, जेव्हा तुला केव्हा काहीतरी त्रास झाला किंवा तुला काही प्रॉब्लेम झाला, अडचण आली, यावाग निनगे येणारे प्रॉब्लेम बनतो, तर तू फक्त ह्या फोटोला दररोज येत जा, ते पुसत जा फोटो, एक फूल आणि एक उदबत्ती लावत जा. आणि जेव्हा तुला अडचण येईल, यावाग निनगे येणारे प्रॉब्लेम बंद्र, तू फक्त हात जोडून एवढंच सांग की भगवंता मी तुला शरण आलो, एवढंच म्हणतो, बाकी काही नको. माझ्या या अडचणीतनं तुम्ही मला दूर करा, ಈ ಅಡಚಣಿದಿಂದ, ನನ್ನ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ದಿಂದ ನೀವೇ ಹೊರಗೆ ತೆಗೀರಿ ನನಗೆ, असं तो म्हणशील का, तू करशील का म्हटल्यावर तो म्हणतो हो बाबा मी करीन, नक्की करेन. अवेनंतर मग नक्की माडे माडताना म्हणतो. आणि असेच बरेच दिवस गेल्यावर ते वडील वारतात. ಅವ್ರ ತಂದೆ ತೀರ್ಕೋತಾರೆ. ತೀರ್ಕೊಂಡ ಮೇಲೆ ಮಗ ದಿನ ಒಂದು ಚಾಲು ಆಗ್ತದೆ ರೂಟೀನ್, ಅಂಗಡಿಗೆ ಬರುವುದು. ಆದ್ರೆ ಅವ್ರ ತಂದೆ इच्छा संबंध, ತಂದೆಗೆ ಮಾತು ಕೊಟ್ಟಿರ್ತಾನೆ, वडिलांना शब्द दिलेला त्याने, त्यामुळे येत असतो, फोटो पुसत असतो आणि फूल, एखादं फूल घालतो, उदबत्ती लावत असतो, तेवढंच ठेवत असतो तो. असे बरेच दिवस जातात, ಬಹಳ दिवस ಹಿಂಗೆ ಹೋಗ್ತದ. ಒಂದ್ಸಲ ಏನಾಗ್ತದ, ಜೋರ್ ಮಳಿ ಬರ್ತಿರ್ತದೆ, खूप मोठा पाऊस पडत असतो. मेडिकल शॉपमध्ये तो एकटाच, म्हणजे त्या दुकानात तो एकटा बसलेला असतो. आणि पाऊस जोरात, मळी भाळ जोरात, लाईट होगबिडतात, वीज लाईट जातात. आता गिराईक कोण तसं येणार नाही असं म्हणून तो एकटाच बसलेला असतो. तेवढ्यामध्ये एक मुलगा छोटा सಣ್ಣ ಹುಡುಗ ओढकोत ಬರ್ತಾನ अंगडीगे. फुल ತೊಯ್ದಿರ್ತಾನ, म्हणजे पूर्ण भिजलेला असतो मुलगा. आणि तो एक चिठ्ठी ठेवतो तिथं, दादा ಅಣ್ಣ ಇದು ಔಷಧ ಕೊಡ್ರಿ, ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಆರಾಮಿಲ್ಲ, ಇದು ಔಷಧ अर्जंट ಕೊಡಬೇಕು, ಇದು ಕೊಟ್ರನೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ बदकताळ, म्हणजे हे औषध आता तुम्ही मला द्या, अर्जंट आहे मला हे औषध. जेव्हा तुम्ही मला दिलात ना, तर ते मी लवकरात लवकर आईला दिलं तर माझी आई वाचेल, ಅಂದ್ರೆ ನಮ್ಮ ತಾಯಿ ಬದಕ್ತಾಳ, ಅದಕ್ಕೆ ಇದು ಅರ್ಜೆಂಟ್ ಕೊಡ್ರಿ. ಆಮೇಲೆ ಅಂತಾನೆ ठीक ಅದ ಅಂದ ಕೂಡಲೇ ಕೊಡ್ತಾನೆ. ಆ ಕೌಂಟರ್ ಅಂದ್ರೆ ಅದು ಟೇಬಲ್ ಏನು ಇರ್ತದಲ್ಲ, ಕೌಂಟರ್ ಮೇಲೆ 2 ಬಾಟ್ಲಿ ಇರ್ತಾವ. ಒಂದು ಬಾಟ್ಲಿ ಅವ ಕೊಡ್ತಾನ, ಇನ್ನೊಂದು ಬಾಟ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತದ. ಆಮೇಲೆ ಅವ ಹುಡುಗ ಏನು ಮಾಡ್ತಾನ, ಬರಾಬರ ಅದು ಒಂದು ಬಾಟ್ಲಿ ತಗೊಂಡು, ಕತ್ಲಿ ಇರ್ತದೆ, ಲೈಟ್ ಇರಂಗಿಲ್ಲ, ಕಾಣಿಸ್ತಿರಂಗಿಲ್ಲ, ಒಂದು ಬಾಟ್ಲಿ ತಗೊಂಡು ಅವ ಹೊಡ್ಕೊತ ಹೋಗ್ಬಿಡ್ತಾನೆ. ಹೋಗೋಣ ಇವ ಎಲ್ಲ ನೋಡ್ತಾನ, ಖರೆ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ಕತ್ಲಿ ಅದ. ಆಮೇಲೆ ಅವ ಕೌಂಟರ್ ಮೇಲೆ ನೋಡ್ತಾನ, ಅದು ಬಾಟ್ಲಿ ಅನ್ನೋಣ ಅರೇ ದೇವ ಅಂತ. ನಾವು ಯಾವುದೇ ಸಂಕಟ ಒಳಗೆ ನಮಗೆ ಫಸ್ಟ್ ಅರೇ ರಾಮ ಅಂತೀವಿಲ್ಲ, ನಾವು फर्स्ट बरोದು नमग देवर ಹೆಸರು. केव्हाही तुमच्या तोंडात येतं ते देवाचं नाव, म्हणजे तुम्ही देवाचा धावा करता की नाही, तेव्हा प्रत्येक संकटात तुम्हाला बाहेर काढणार कोण, भगवंताने. तर त्याच्या पण तोंडातून एकदम अरे देवा, म्हणजे अरे अरे रामा आपण म्हणतो की नाही, अरे रामा, तेव्हा त्याच्या लक्षात येतं. ಅವಾಗ ಅವಾಗ ಲಕ್ಷದಾಗ ಬಂದದ, ಆ ಹುಡುಗ ಬರೋಕ್ಕಿಂತ पहिला, तो मुलगा यायच्या अगोदर एक माणूस दुकानात आलेला असतो. अंगडीಗೆ ಬಂದಿರ್ತಾನ ಒಬ್ಬ ಮನುಷ್ಯ, ಅವ इली सायसूद औषध इರ್ತದಲ್ಲ, म्हणजे उंदीर मारण्याचं औषध घेऊन गेलेला असतो, पण परत आणून दिलेला असतो नकोय म्हणून. ಬ್ಯಾಡ್ ಅಂತ ವಾಪಸ್ ಕೊಟ್ಟು ಹೋಗ್ತಾನೆ. ಆ ಬಾಟ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ಇರ್ತದೆ. लाईट होगिर्ताव, लाईट गेलेले असतात, आता कोण गिराईक येणार नाही असं त्याला वाटतं, त्या राकेशला. म्हणून तो म्हणतो की लाईट आलं की त्या जागेवर आपण ते औषध ठेवूया, कारण हे उंदीर मारण्याचं औषध आहे, इली सायसूद औषध.
ಆಮೇಲೆ ಇಟ್ರಾತು. ಈಗ ಲೈಟ್ ಇಲ್ಲ, ಆಮೇಲೆ ಅದೇ ಜಾಗಕ್ಕೆ ಇಟ್ರಾತು, ಯಾರ ಕೈಗೆ ಬರಬಾರ್ದು ಹಿಂಗ ಇಟ್ರಾತಂತ ಅವ ಅಲ್ಲೇ ಇಟ್ಟಿರ್ತಾನ. ಆ ಹುಡುಗ सण्णाविरताना, तो जो मुलगा आलेला असतो तो लहान असतो. तो ते औषध घेतो आणि पळत पळत जातो. तेव्हा ह्याला कळतं की त्या मुलानी, त्याला काय वाचता येत नाही काही नाही, तो कसं ते उंदीर मारण्याचं औषध, इली सायसूद ಔಷಧ ತಗೊಂಡು ಹೋಗ್ಬಿಟ್ಟಿರ್ತಾನವ. ಆವಾಗ ಅವ ರಾಕೇಶ್ ಹುಡುಗಗ ಒಮ್ಮೆ ಶಾಕ್ ಆಗ್ತದೆ. ಒಮ್ಮೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು ತಿಳಿಯಂಗಿಲ್ಲ ಅವಾಗ. ಹುಡುಗ ಸಣ್ಣವ, ಅವಾಗೇನು ಓದ್ಲಿಕ್ಕೆ ಬರಂಗಿಲ್ಲ. ಹೋದ್ಮೇಲೆ ಔಷಧ ಕೊಡ್ತಾನ. ತಾಯಿಗೆ ಅದು ಇಲಿ ಸಾಯಿಸೋದು ಔಷಧ ಅಂದ್ರೆ ವಿಷ. ಮಗನ ಕೈಲೇ ತಾಯಿಗೆ ವಿಷ ಕೊಡು ಹಂಗ ನಾ ಮಾಡಿದಿಲ್ಲ ಅಂತ ಅವಾಗ ಬಹಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ತದ. ಅವಾಗ ಅವ್ರ ತಂದಿ, त्यांच्या वडिलांचं, अವಾಗ ಅವ್ರ ತಂದಿದು अंदरदू नेनपागतात. त्या वडिलांनी त्यांना सांगितलेले शब्द आठवतात. ते काय म्हणतात, ನೀ ಯಾವಾಗ ಏನೇ प्रॉब्लेम ಒಳಗಿದ್ರ, तू केव्हाही जेव्हा अडचणीत असतील तेव्हा या कृष्णाजवळ तू प्रार्थना कर. तू आहेस चांगला, प्रामाणिक आहेस, ಕಷ್ಟಾಳು आहेस. ನೀ ಪ್ರಾಮಾಣಿಕ ಇದ್ದಿ, ಕಷ್ಟ ಮಾಡ್ತಿ, ಅದನ್ನ ಎಲ್ಲ ನೋಡಿನಿ. खरे ನಿನಗೆ ಯಾವುದೇ ಏನೇ प्रॉब्लेम ಬಂದ್ರ, केव्हाही तुला प्रॉब्लेम आला तर तू या कृष्णाच्या फोटोजवळ तुझे काय आहे ते, तुझा त्रास, तुझी अडचण सांगतो. त्याला आठवतं आणि तो हात जोडतो ಶ್ರೀಕೃಷ್ಣಾच्या ಫೋಟೋ ಕೂಡ. ಶ್ರೀಕೃಷ್ಣ ಫೋಟೋ ಮುಂದೆ ಕೈ ಮುಗಿತಾನ ಅಂತಾನ, ತಾಯಿಗೆ ಮಗನ ಕಡಿಂದ ವಿಷ ಕೊಡು ಹಂಗ ನಾ ಮಾಡಿದ, ಇದ್ರಾಗಿಂದ ನೀನೇ ಏನಾರೇ हादी तगी, ನನಗೆ ಇದ್ರಾಗಿಂದ अडचणದಿಂದ ನೀ पार माड. म्हणजे ह्याच्यातनं तू मला बाहेर काढ. श्रीकृष्णाला प्रार्थना करतो तो. प्रार्थना करून डोळे मिटतो आणि त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. त्याला एकदम त्रास होतो त्याचा. तेवढ्यात मागून हाक ऐकू होती, दादा म्हणून. अण्णा म्हटल्यावर तो एकदम मागं फिरतो. ಹಿಂದೆ ನೋಡ್ತಾನೆ, ಅವ ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ನಿಂತಿರ್ತಾನ. तो ಯಶೋತಿರ್ತಾನ, ಸಣ್ಣ ಹುಡುಗ ಬಂದು ನಿಂತಿರ್ತಾನ. ಅವಾಗ ಅವಾಗ ಅನ್ನಿಸ್ತದ ಏನಾತಂತನೂ ಅವ ಹುಡುಗ ಹೇಳ್ತಾನ. तो लहान मुलगा सांगतो, दादा मी चाललो होतो पळत पळत, अर्जंट औषध ಕೊಡು दादा ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ. ಅದಕ್ಕೆ ನಾ ओढकत ಹೊಂಟಿದ್ದ. मी पळत चाललो होतो, मला अर्जंट होतं ते. माझी आई वाचायला पाहिजे माझ्यासाठी, म्हणून ನಮ್ಮ ತಾಯಿ ಬದುಕಬೇಕು, ಅದಕ್ಕೆ ನಾ ಅರ್ಜೆಂಟ್ ಭಾಳ ಜೋರ್ಲೆ ಓಡ್ಲಿಕತ್ತಿದ್ದ. ಅದು ನನ್ನ ಕಾಲ್ ಜರಿತು, भाळ राडीतू, काल जरीतो, ಅದು बाटली वडीತು. म्हणजे मी पळत पळत गेलो, माझा पाय त्या चिखलात घसरला आणि मी पडलो आणि ती बाटली फुटली. तर मला दादा तुम्ही दुसरी बाटली देता का ಔಷಧಾची ಅಂದ್ರೆ बाटली वडीत ನನಗೆ ಬೇರೆ ಔಷಧ ಕೊಡ್ರಿ, ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ ಆರಾಮ ಆಗಬೇಕಲ್ಲ असं म्हटल्यावर त्याला इतकं आनंद होतो. तो म्हणतो थांब थांब देतो बाळा म्हणतो, आणि तो औषध स्वतःच्या हाताने देतो. आणि तो मुलगा आनंदाने निघून जातो. औषध तर मिळाले म्हणून तो मुलगा, ಆ ಹುಡುಗ ಅಗದಿ ಖುಷಿಲೆ ಓಡ್ಕೋತ ಹೋಗ್ತಾನೆ. ನಮ್ಮ ತಾಯಿನ ಆರಾಮ ಆಗ್ತದೆ ನಮ್ಮ ತಾಯಿಗೆ. ಇವಾಗ ಕೃಷ್ಣನ್ ಮುಂದೆ ಬಂದು ಇವನ್ ಕಣ್ಣಾಗ ನೀರು ಬರ್ತಾವ, त्याच्या डोळ्यात पाणी यायला लागतं. म्हणजे त्याला वडिलांचं आता पटतं. जर तुम्ही श्रद्धेने आणि भक्तीने, निस्वार्थ भावनेने जर देवापुढे तुम्ही काही मागितलं तर देव तुम्हाला कधीही निराश करत नाही. देव तुमची भक्ती पाहतो. तुम्ही एवढं द्या तेवढं द्या असं कधीही कुठलाही देव तुमच्याकडे मागत नाही. फक्त भक्ती आणि ती ನಿಸ್ವಾರ್ಥ. ಯಾವುದೇ ಭಕ್ತಿ ನಿಸ್ವಾರ್ಥದಿಂದ ನೀವು ಶ್ರದ್ಧೆದಿಂದ ಏನೇ ಭಗವಂತ ಕಡೆ ಕೇಳಿದ್ರ ನಿಮಗ ಭಗವಂತ ಕೊಟ್ಟೆ ಕೊಡ್ತಾನೆ. ಇದೇ ನನಗೆ ಹೇಳೋದು, ಶ್ರದ್ಧಾ ಇಡ್ರಿ, विश्वास इड्री. स्वामी ಎಂದು ಕೈ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा. स्वामी तुमचा हात कधी सोडणार नाही. आणि प्रत्येक संकटातून, ಯಾವುದೇ ಸಂಕಟದಿಂದ ನಿಮಗೆ ಹೊರಗೆ ತೆಗೆಯುವ ತಾಕತ್ ಸ್ವಾಮಿನ ಅದ. ಅದಕ್ಕೆ ಅವ್ರು स्वामी समर्थ. स्वामी समर्थ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಸಾಮರ್ಥ್ಯ ಇದ್ದದ್ದು स्वामी समर्थ. इल्ले निंद्रुणू आपण इथंच थांबूया. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री अण्णा महाराज की जय. श्री दादा महाराज की जय. स्वामी स्वामी.
भक्तवत्सला श्री गुरु, भक्तवत्सला श्री गुरु मानसा मनरमना, आता सुखे निद्रा करा स्वामी समर्था, सुमनांचे श्री जय, सुमनांचे श्री जय मी निजावे आता, प्रेमाची शेज देवा तुझ्या मंदिरी, ज्ञानाच्या समया, ज्ञानाच्या समया उजळणी लाविल्या ज्योती, विवेक विज्ञानाचे देवा पडली बुद्धी, भक्ती सेज केली, भक्ती सेज केली